विद्यारण्य स्वामी विरचितम पंचदशी आणि या पंचदशीमध्ये प्रारंभिक विद्यारण्य स्वामी मंगल करतात. ते मंगल का करतात याविषयी सांगतायत की मंगल का करावे, त्याचे काही नियम आहेत. तर पहिला आहे आरंभिलेला ग्रंथ निर्विघ्नपणे समाप्त व्हावा. ग्रंथ रचना करण्याकरता खूप काही प्रयत्न करावे लागतात, खूप. आणि अशा या परंपरेने जेव्हा आपण ग्रंथ निर्माण करतो ते अनेक विघ्न येतात. मग या विघ्नांचा नाश व्हावा यासाठी इष्ट देवतेचे नमस्कार, इष्ट देवतांचं गुणगान करून त्यांच्याकडनं आशीर्वाद प्राप्त करून यायचा असतो. दुसरी गोष्ट, जो ग्रंथ आपण लिहित आहोत तो एक विशिष्ट ज्ञानबोध ज्या संप्रदायाने आपल्याला दिलेला आहे त्या संप्रदायाकडनं प्राप्त झालेलं ज्ञान अव्याहतपणे जसं मिळालेलं आहे तसंच पुढच्या पिढीला मिळावं या दृष्टीने अविच्छिन्न संप्रदाय चालावा यासाठी सुद्धा मंगलाचरण करायचं असतं. आणि तिसरी गोष्ट आहे, ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याची शिष्टांची पद्धत आहे, वडिलोपार्जित मोठ्यांची पद्धत आहे, वैदिकांची. म्हणून मंगलाचरणाशिवाय ग्रंथाचा आरंभ करू नये ही पद्धत असल्यामुळे त्या शिष्टांनी केलेली परंपरा, मोठ्यांनी केलेली परंपरा कोणताही प्रश्न न करता त्यांनी केलं ना म्हणून मलाही करायचं आहे, म्हणून अशा शिष्टांची पद्धत अव्याहत चालत राहावी यासाठी वरील परंपरेला अनुसरून विद्यारण्य स्वामी मंगलाचरण करतात. आपण ते मंगल बोलूया. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणी. मंगलाचरण करतात. नमः श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मने. आपल्या सगळ्यांना ही स्क्रीन दिसते ना? हॅलो, हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज येतोय का माझा? एक सेकंड, माईक एक मिनिट. माईक जो असतो ना तो सर्वांनी बंद करायचा असतो. जेव्हा प्रश्न असेल त्यावेळेस तुम्ही विचारू शकता. बरं, ही स्क्रीन दिसते तुम्हाला? ओके, चालेल. आता येतोय, आता विको नाही येणार. हा, चला बघा. नम श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणी. सांगतायत आचार्य, सविलास महामोह ग्राह एक सेकंड, कोणाचा आवाज चालू नाही ना?
खरात सर, खरात मॅडम आपण बंद करा. शंकर खरात, शंकर खरात महोदय जो हा असा ओके. सविलास महामोह ग्राह ग्रासैक कर्मणे श्री शंकरानंद गुरुपादांबुजन्मने नमः. बघा इथं सांगतात की सविलास महामोह, विलासासह, विलास म्हणजे कार्यवर्ग आणि सविलास म्हणजे कार्यवर्गासह, त्याला म्हणतात समूळ अविद्यासह. काय आहे? महामोह रूपी जो ग्राह आहे, समूळ अविद्येसह जो महामोह रूप नक्र आहे, त्या नक्राचा नाश करणे हे कर्मने, कर्म आहे ज्यांचं. शिष्याच्या जीवनामध्ये समूळ अविद्येसह महामोह रूपी अविद्येचा, नक्राचा नाश करणं ज्यांचं कर्म आहे, असे ते श्री गुरु कोण? शंकरानंद नावाचे. त्या शंकरानंद श्री गुरूंना, त्या श्री गुरूंच्या पाद कमलांना मी नमस्कार करतो. त्यांचे चरण दोन आहेत, पाद, पाद अंबुज, पाद अंबुज. तर पाद अंबुज दोन आहेत. दोन का दिले? कारण ते दिसायला दोन आहेत, पण त्यांच्याकडनं क्रिया एक होते. ते दिसणारा गुरु आणि शिष्य रूपाने दोन दिसतात, पण स्वरूपाने एक आहेत. हे दोन जरी त्यांना एक चरण कमल असले तरी त्या दोन करकमलावर, चरण कमलावरती माझं मस्तक रूपी एक अभेद होतो. म्हणून अशा या श्री गुरूंच्या पादांबुजन्मने, की याच्या दोन चरणांवरती जीव आणि ईश्वर या दोन चरणांवरती मी नमस्कार करतो आणि माझा जो महामोह रूपी जो ग्रास आहे तो त्यांना अर्पण करतो. असं का झालं? तर आचार्य सांगतात की जगामध्ये अविद्यारूपी जो नक्र आहे, त्या नक्राला, मोहरूपी नक्राला नष्ट करणारा फक्त श्रीगुरूच आहे. मग तो श्रीगुरु कधी भगवंताच्या रूपाने येईल, जसं नक्राला उद्धार करण्याकरता, अर्जुनाचा उद्धार करण्याकरता, आणखी आणखी दुसरेही महात्म्यांसाठी भगवंत त्यांना ज्ञान देण्याकरता स्वतः आले. प्रल्हादासाठी आले, ध्रुव बाळांसाठी आले. तर ज्ञान देण्याकरता, त्यांचं रक्षण करण्याकरता भगवंत स्वतः आले. पण आता मला जे भगवंत मिळालेले आहेत ते गुरु रूपाने मिळालेले आहेत आणि त्यांचं नाव काय आहे? शंकरानंद. शंकरानंदच त्यांचं नाव का? तर हेही इथं समजवतायत. शम करोती इति शंकर. शम म्हणजे कल्याण, कल्याण जे करतात ते शंकर. आणि असे नुसतं कल्याण नाही करत, तर कल्याणपूर्वक आनंद देतात
आनंद देतात. म्हणून हे कल्याणपूर्वक आनंद देणारे माझे शंकरानंद गुरु त्यांच्या दोन्ही चरण कमलावरती मी नमस्कार करतो, असं या ठिकाणी आचार्य विद्यारण्य स्वामी मंगलाचरण करतात. आता या मंगलाचरणामध्ये 3 भेद आहेत. एक आशीर्वादात्मक, नमस्कारात्मक आणि वस्तू निर्देशात्मक. वास्तू झालं इथं वस्तू निर्देशात्मक. वस्तू नाम ब्रह्म किंवा प्रतिपादक विषय किंवा प्रतिपाद्य विषय, प्रतिपाद्य विषयाचं वर्णन करणे हे वस्तू निर्देशात्मक होतं. नमस्कारात्मक गुरु, ईश्वर, परंपरा, संप्रदाय यांना नमस्कार करून. आणि तिसरा आहे आशीर्वादात्मक. आशीर्वादात्मक म्हणजे गुरुने आपल्या शिष्यावर कृपा व्हावी या दृष्टीने केलेला उपदेश तो आशीर्वादात्मक असतो. म्हणून एखादा शिष्याने इच्छा करावी आणि श्री गुरुने त्या हात वर करून त्याला उपदेश करावा, हा जो उपदेश असतो तो आशीर्वादात्मक असतो. आणि तो तसा उपदेश रूपी ग्रंथाला आरंभ जसा केला जातो तो आशीर्वादात्मक केला जातो. म्हणून मंगलाचे हे 3 प्रकार शास्त्रामध्ये सांगितले जातात. प्रस्तुत मंगलामध्ये 2 प्रकार आहेत. एक तर नमस्कारात्मक, तो तुम्हाला लक्षात आला असेल, नमः, गुरूंना नमस्कार केलाय. आणि दुसरं महामोह ग्रासैक कर्मने, महामोह रूपी अविद्या रूपी ग्राह ज्यांना नष्ट करणं हे एकच कर्म उरलेलं आहे. अर्थात जगाचं अज्ञान नष्ट करणं हेच ज्यांचं शेष कर्म आहे, असे श्री गुरु याच्यावरनं अज्ञानाचा नाश, आणि अज्ञानाचा नाश हा कशाने होतो? ज्ञानाने होतो. म्हणून वस्तू नाम ज्ञान, ज्ञान नाम ब्रह्म, ब्रह्म प्रतिपादन करणार आहे. म्हणून एक झालं नमस्कारात्मक मंगल आणि दुसरं झालं वस्तू निर्देशात्मक मंगल. म्हणजे या ग्रंथाद्वारा आपलं अज्ञानाचा समूळ नाश होईल हे विषय या ठिकाणी दाखवला. म्हणून वस्तू निर्देशात्मक मंगल या ठिकाणी आचार्यांनी केलं. लक्षात आलं? आता आपण पुढे जाऊया. मंगल केल्यानंतर आचार्य याविषयी आता सांगतात की अवांतर फल सांगितलं, पण या ग्रंथाची प्रतिज्ञाही करतात. ग्रंथ आरंभ करायचा आहे मंगल केल्यानंतर, मग या ग्रंथ आरंभ करतोय तर या ग्रंथ आरंभाची प्रतिज्ञा करतात. कशासाठी ग्रंथ तयार करतोय? कारण जगामध्ये कोट्यावधी ग्रंथ आहेत, कमी थोडी आहेत ग्रंथांची. मग ग्रंथ एवढे असल्यावरही उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे, गीता आहे, त्या काळात भाष्य होतं, अनेक व्यासांनी निर्माण केलेले ग्रंथ होते. मग तरीही विद्यारण्य स्वामींनी या ग्रंथाची निर्मिती का केली? तर ते प्रतिज्ञा करतात बघा. तत्पादांबुरुहद्वंद्व सेवा निर्मल चेतसाम सुखबोधाय तत्वस्य विवेकोयम विदीयते. तत्पादांबुरुहद्वंद्व सेवा निर्मल चेतसाम सुखबोधाय अयम तत्वस्य विवेकः विदीयते. तद पादांबुः, त्या 2
चरण कमलाचे सेवा निर्मल चेतसाम, सेवा करून ज्याचं चित्त निर्मल झालेलं आहे. काय? त्या श्री गुरूंच्या 2 चरण कमलांची सेवा करून ज्याचं चित्त निर्मल झालेलं आहे, मल रहित झालेलं आहे. मल, विक्षेप आणि आवरण हे 3 दोष साधकांच्या जीवनामध्ये राहतात. तर ज्याच्या जीवनामध्ये मल आणि विक्षेप रूपी दोष, त्या 2 श्री गुरूंच्या चरण कमलांची सेवा करून ते दोष नष्ट झालेले आहेत, अशा शिष्याला, अशा साधकाला सुखबोधाय अयम, सुखाने बोध व्हावा, सुखाने त्याला ज्ञान व्हावं, यासाठी या तत्वाचा विवेक विधीयते. तत्वाचा विवेक या ठिकाणी सांगितला जातो. तत्वस्य विवेक. कशाचा विवेक आहे? तत्व. तत्व काय आहे? तत् आणि त्वम याचा विचार जिथं केला जातो त्याला तत्व विवेक म्हणतात. अर्थ बघा कसा निघतो. तत् आणि त्वम या 2 पदांचा जिथं विचार केला जातो, विवेक केला जातो, त्याला तत्व विवेक म्हणतात. तत् नाम तुम्हाला माहिती पडलंय ईश्वर, आणि त्वम नाम जीव. जीव आणि ईश्वर या 2 पदांचा जिथं विचार केला जातो, साधक बाधक वृत्तीने ज्याचा अनुभव केला जातो, त्याला तत्वविवेक असं म्हणतात. मग असा जो तत्वविवेक आहे तो या ग्रंथामध्ये सांगितला जाणार. कोणी सांगितली? विद्यारण्य स्वामीजींनी प्रतिज्ञा केली. मग आता बाकीच्या ग्रंथांमध्ये नाही का? म्हणजे बाकीच्या ग्रंथांमध्ये आहे, पण साक्षात तत्वविवेकाचा विचार करणारा ग्रंथ साक्षात लगेच कोणता नाही, हा ग्रंथ आहे. म्हणून पहिला सुरुवातच मी प्रकरणाला काय केली? तत्वविवेक. म्हणून तत्वाचा विवेक मी या प्रकरणामध्ये करणार आहे. म्हणून कधी कधी हा जो दुसरा श्लोक आहे ना, तो या एका प्रकरणाचं मंगलाचरण आहे. कारण काय? वस्तुनिर्देशात्मक मंगल हे. कारण पंचदशीचं प्रत्येक प्रकरण एक ग्रंथ आहे, मोठे मोठे विचारवान सांगतात. कारण त्या प्रत्येक प्रकरणामध्ये प्रकरणाच्या शेवटपर्यंत तत्वाचा परिपूर्णतेने विचार केला गेला, प्रत्येक प्रकरणामध्ये, आणि फलश्रुती ही त्या प्रकरणाची आहे. त्यामुळे तो एक ग्रंथ म्हणायला काहीच हरकत नाही असे सगळे विद्वान म्हणतात. आता मी हे पहिलं प्रकरण समाप्त झालं की तुम्ही सरळ सांगणार की झालं, तत्वाचा विवेक संपला, आता ग्रंथाची गरज नाही. पण आचार्य त्याच एका प्रकरणामध्ये पुन्हा सांगून पुन्हा तो दृढ करण्याकरता दुसऱ्या प्रकरणाला सुरुवात करतात. ही त्यांची खासियत आहे. म्हणून ज्याचं चित्त श्री गुरूंच्या सेवा करून निर्मळ झालेलं आहे, मल विक्षेप रहित झालेला आहे, अशा साधकाला सुखाने आत्मसाक्षात्कार व्हावा, त्या तत्वाचा बोध व्हावा, आत्मस्वरूपाचं ज्ञान व्हावं, यासाठी हा तत्व विवेक विधीयते असं आचार्य सांगतात. तत्व विवेक विधीयते. चला बघूया. आता तत्वविवेक बोध इथं जर विचार केला तर इथं असं येतंय, जीव व ब्रह्म यांचे एकत्व हा वेदांताचा विषय आहे.
मुख्य विषय आहे हो. आणि तोच विषय या ग्रंथाचाही आहे. ते समजवण्याकरता आता पुढे या 3ऱ्या श्लोकापासून सुरुवात करणार आहे. पण इथं थोडासा विचार असा करता येतो की कोणताही ग्रंथ जर विचार केला तर त्या ग्रंथामध्ये अनुबंध चतुष्टय असावं. अनुबंध चतुष्टय 4 अनुबंध असावे. अधिकारिश्च संबंधश्च विषयश्च प्रयोजनम विनानुबंध ग्रंथादौ मंगलम नैव शिष्यते. नियम आहे. अनुबंध चतुष्टयाशिवाय कोणत्याही ग्रंथाला आरंभ करताच येत नाही. कारण हा ग्रंथ जो लिहिला गेला कुणासाठी लिहिला गेला म्हणजे त्या ग्रंथाचा अधिकारी कोण. बरं, या ग्रंथाचा आणि तो जो अधिकारी आहे त्याचा काय संबंध. तो संबंध जिथं सांगितला जातो. बरं, तो अधिकारी आहे, संबंधित आहे, पण तो संबंधित अधिकाऱ्याला कळेल असा विषय आहे का. मग तो विषय या ग्रंथामध्ये असावा. आणि पुढे विषय पण चांगला आहे, अधिकारी पण आहे, संबंध पण आहे. पण हे सगळं केल्यानंतर त्याला मिळणार काय आहे म्हणजे फळ काय मिळेल, प्रयोजन काय. फळ म्हणजेच प्रयोजन. ते प्रयोजन असे 4 अनुबंध चतुष्टय आहेत. मग अधिकारी कोण तर इथं सांगितलंय सेवा निर्मल चेतसाम. ज्याचं श्री गुरूंची सेवा करून चित्त शुद्ध झालेलं आहे असा निर्मल चेतसा. अर्थात मुमुक्षु इथला अधिकारी आहे. बरं, याचा विषय काय तर विषय आता वेदांताचा विषय जीव ब्रह्म ऐक्य. वेदांताचा कोणताही ग्रंथ असू द्या त्याचा विषय एक ठरलेला आहे की जीव ब्रह्माची एकता. हा त्या ग्रंथाचा विषय आहे. आणि मग त्याच्यापासून काय मिळणार आहे हा विषय प्राप्त केल्यानंतर ऐकल्यानंतर तर परमानंदाची प्राप्ती हे फळ आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती हे वेदांताचं मोक्ष आहे. हा मोक्ष मिळणार आहे. म्हणून या मोक्षाची प्रयोजनाची म्हणजे परमानंद प्राप्तीची जो इच्छा करतो तो झाला अधिकारी. आणि ही इच्छा कोण करतो अनुबंध साधन चतुष्टय संपन्न अधिकारी. कारण तोच मुमुक्षु आहे ज्याने मोक्षाला प्राप्त करण्याकरता समाधी षटक संपत्ती आपल्या हातावरती घेतलेली आहे. आणि साधन चतुष्टय संपन्न होऊन तो या मोक्षाला प्राप्त करण्याकरता निघालेला आहे. श्री गुरूंची सेवा करतोय आणि श्री गुरूंची सेवा केल्यामुळे आता त्याचं चित्त अत्यंत मल विक्षेप रहित झालंय. निर्मल चेतसा निर्गता मलम येषां चित्तानाम ते निर्मल चेतसा केन सेवया. ज्याने सेवेद्वारा आपलं चित्त निर्मल केलेलं आहे असा जो साधक आहे त्याच्यासाठी मी काय करणार आहे तत्वस्य विवेक विधीयते. तत्वाचा विवेक मी सांगणार आहे अशी प्रतिज्ञा विद्यारण्य स्वामीजी करतात. बघा मग आता पुढे 3ऱ्या श्लोकामध्ये बघा जीव व ब्रह्म यांचे एकत्व हा वेदांताचा मुख्य विषय संभवनीय आहे हे सुचविण्यासाठी जीवांचे सत्य ज्ञानादी रूपत्व दाखवण्याची इच्छा करणारे ग्रंथकार विद्यारण्य स्वामी प्रथम श्लोक 3 ते 7 या श्लोकामध्ये ज्ञानाचा अभेद प्रतिपादन करून ते ज्ञान नित्य आहे, त्याला प्राप्त करण्याची गरज नाही, नित्य प्राप्तीची प्राप्ती
हे ज्ञानाचं नित्यत्व सिद्ध करणार. कारण जोपर्यंत ज्ञान नित्य हे सिद्ध होत नाही तोपर्यंत ते ज्ञान आत्मा आहे किंवा ते ज्ञान ब्रह्म आहे हे सिद्ध होणार नाही. म्हणून ज्ञानच ब्रह्म आहे, प्रज्ञानम ब्रह्म हे जे महावाक्य आहे, या महावाक्यामध्ये जे प्रज्ञानम ब्रह्म हे जे वाक्य आहे, ज्ञानच ब्रह्म आहे, हे सिद्ध करण्याकरता पहिल्यांदा ज्ञान नित्य सिद्ध करावं लागेल. कारण नित्य हेच ब्रह्माचं लक्षण आहे आणि ते ब्रह्माचं लक्षण ज्ञानामध्ये आलं पाहिजे. ज्ञानामध्ये नित्यता आली, ब्रह्मामध्ये नित्यता आली की दोघांचं एक लक्षण झालं की दोघांचा अभेद सांगता येईल. लक्षात आलं. म्हणून आता तिसऱ्या श्लोकापासून जो ज्ञानाचा अभेद प्रतिपादन करून त्याचं नित्यत्व आता आचार्य सांगतील. बघा किती सुंदरतेने सांगतात. वाटल्यास एक जण तुम्ही माईक चालू करून हा श्लोक मागे बोलू शकता. ज्याला चांगलं बोलता येईल त्याने बोला, हरकत नाही. एक जण पण. शब्द स्पर्शादयो वेद्या, शब्द स्पर्शादयो विद्या, वैचित्र्या जागरे पृथक्, वैचित्र्या जागरे पृथक्, ततो विभक्ता तत्संवित्, ततो विभक्ता तत्संवित्, एकरूप्यान्न विद्यते. एकरूप्यान्न विद्यते. बघा, शब्द स्पर्शादयो वेद्या, वैचित्र्या जागरे पृथक्, ततो विभक्ता तत्संवित्, एकरूप्यान न विद्यते. वैचित्र्यात जागरे इथं संधी आहे, ततः विभक्ता इथं संधी आहे, तत् संविद इथं संधी आहे, एक रूप्यात आणि न विद्यते इथं संधी आहे. जागरे शब्द स्पर्शादय वेद्या. जागरे म्हणजे जागृत अवस्थेमध्ये. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय वेद्या जाणले जातात. वैचित्र्यात पृथक, त्या सर्व विषय विविधता असल्यामुळे ते आपल्याला पृथक दिसतात. शब्द विषय वेगळा, स्पर्श विषय वेगळा, रूप विषय वेगळा, गंध विषय वेगळा, वेगवेगळे दिसतील ते वैचित्र्यात. त्यांच्यामध्ये जी विचित्रता आहे, गुण वेगवेगळे आहेत म्हणून. पण ततः विभक्ता, त्या विषयांपासून प्राप्त केलेलं जे संवित म्हणजे ज्ञान, एक रूप्यात, ते एक रूप आहे. त्या एक रूपातून न विद्यते, वेगळं राहत नाही. अर्थात जागृत अवस्थेमध्ये स्पर्शाकडनं मिळालेलं ज्ञान, रूपाकडनं मिळालेलं ज्ञान, गंधाकडनं मिळालेलं ज्ञान, शब्दाकडनं प्राप्त झालेलं ज्ञान, हे जरी विषयाने भिन्न भिन्न जरी दिसत असेल तरी या भिन्न भिन्न विषयातनं मिळालेलं जे ज्ञान आहे ते एक रूप आहे. अर्थात त्या सर्व विषयापासनं प्राप्त झालेलं ज्ञानापासून जो मिळणारा आनंद तो कसा आहे? एक आहे. लक्षात आलं? हे कुठं मिळतं? जागरे, जागृत अवस्थेमध्ये. बरोबर आहे ना? सगळ्यांना हे कळलं? कारण या गोष्टींमध्ये अतिशय महत्वाची गोष्ट आहे. हेच कळलं पाहिजे. हे ज्या वेळेस कळतं त्यावेळेस आपल्याला या गोष्टी लवकर कळू लागतात.
जागृत अवस्थेमध्ये विषय भिन्न भिन्न आहेत आणि त्यांना अनुभव करणारे इंद्रियही वेगवेगळे आहेत. प्रत्येक इंद्रियांना विषय वेगवेगळा आहे. ते त्या विषयाशी संपर्क करतात ते इंद्रिय आणि त्यांचा जो इंद्रियांचा भोग त्या विषयात आहे तो भोगतात. पण जरीही हे इंद्रिय वेगवेगळे विषय भोगत असले, आपापले विषय भोगत असले, तरी या इंद्रियांना प्राप्त झालेलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून प्राप्त झालेली जी तृप्ती आहे ती तृप्ती मात्र एकच आहे. काहींना स्पर्शाने सुख मिळतं, काहींना नेत्राने सुख मिळतं, काहींना शब्दाने सुख मिळतं, तर काहींना रसाने सुख मिळतं. मग एवढं जे काही सुख मिळतं त्या सुखाची जी अनुभूती असते ती अनुभूती म्हणजे आनंदाकार वृत्ती ती सर्वांची सारखी राहते, एकच राहते. बरोबर आहे की नाही? शाळेमध्ये तुम्ही आता आपण समाजामध्ये पाहतो काही विकलांग लोक आहेत ज्यांना डोळ्याने दिसत नाही. जरी डोळ्याने त्यांना दिसत नसेल तरी त्यांना शब्द ज्ञानाने आनंद होतो की नाही? स्पर्श ज्ञानाने आनंद होतो की नाही? होतो. काहींना शब्दही ऐकता येत नाही, डोळ्यांनाही दिसत नाही, पण तरीही ते डोळ्यांनी न पाहता, शब्दाने न ऐकता, स्पर्श ज्ञानाने त्यांना सगळ्या वस्तूंचा अनुभव घेता येतो, आनंद घेता येतो. बरं, हे जरी काही इंद्रिय काम करत नसले तरीही त्यांच्या मनाची जी भावना आहे ती काहींची एवढी मोठी असते, एवढी भयंकर प्रगल्भ असते की त्या मनाच्या प्रगल्भतेने जगातील सगळ्या विषयांचं ज्ञान ते एका कोपऱ्यात बसून घेतात योगी. जगामध्ये सर्व जे काही आहे ते सगळं काही माझ्यासाठीच निर्माण झालेले आणि जे काही निर्माण झालंय, जे काही आनंद उपभोगला जातोय जगाकडून तो फक्त आणि फक्त भोगणारा मी आहे असा समजून ध्यान करणारा योगी हिमालयाच्या एखाद्या पर्वतावर आनंद भोगत राहतो. का असं होतं? त्याचे इंद्रिय तर या विषयांकडे जात पण नाही येत तरी तो आनंद उपभोगतो. याचा अर्थ असा आहे, जागृत अवस्थेमध्ये जरीही विचित्रतेमुळे या रूपरंगामुळे म्हणा किंवा इतर गुणांमुळे म्हणा आपल्याला विषय वेगवेगळे जरी दिसत असले तरी त्यांच्यापासून प्राप्त झालेलं ज्ञान, त्यांच्यापासून मिळणारा जो आनंद आहे तो एक आहे, वेगळा नाही. जागृत अवस्थेमधला आनंद हा सिद्ध झाला. आता जागृत अवस्था काय काय अवस्था आहे? जागृत अवस्थाचं लक्षण काय? श्रोत्रादी इंद्रियैहि विषयादी शब्दादी विषयी यद गृह्यते तद जागृत अवस्था. सन्निकर्ष होतो की असं म्हटलं जातं की ज्या अवस्थेमध्ये ज्ञान इंद्रियद्वारा शब्दादी विषय उपभोगले जातात ती अवस्था जागृत अवस्था. म्हणून या जागृत अवस्थेमध्ये भोगांची विचित्रता आपल्याला दिसते आणि भोगल्यानंतर त्याचं ज्ञान मात्र एक राहत, ते वेगवेगळं राहत नाही. पुढे आणखी जाऊया. बघा पुढच्या याच्यामध्ये तोच नियम, जागृत अवस्थेचा नियम आता स्वप्न अवस्थेला म्हणजे स्वप्न दशेला सुद्धा लागू आहे. बघा काय सांगतात. हाच जागृत अवस्थेचा नियम. अन्य भिन्न भिन्न विषयापासून प्राप्त झालेलं ज्ञान एकच. तर इकडं पण बघा, तथा स्वप्नेत्र वेद्यम तू तथा स्वप्नेत्र वेद्यं तु न स्थिरं जागरे स्थिरं स्थिरं जागरे स्थिरं
ततो तद्भेदो तयो संविद तद्भेदोस्तयो संविद एकरूपान्न विद्यते एकरूपान विद्यते तथा स्वप्ने अत्र वेद्य तु न स्थिरम जागरे स्थिरम ततः तद्भेदः ततः अतः तयोः संविद एक रूपा न विद्यते. तथा त्याचप्रमाणे म्हणजे जागृत अवस्थेप्रमाणेच स्वप्ने तू स्वप्नामध्ये सुद्धा हाच नियम आहे. स्वप्नामध्ये सूक्ष्म शरीराद्वारा आपण जे विषय उपभोगतो त्याच्यापासून जो आनंद प्राप्त करतो तो आनंद ते ज्ञान एकच आहे, भिन्न नाही. आता तुम्ही म्हणणार असं कसं भेद? मग स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था वेगवेगळी का सांगितली? तर आचार्य सांगतात अत्र वेद्यम न स्थिरम. अत्र म्हणजे स्वप्न अवस्थेमध्ये जे वेद्य विषय आहेत ते जाणले जाणारे विषय स्थिर नाहीत स्वप्नातले. पण जागरे स्थिरम, तर मग जागृत अवस्थेमध्ये तर स्थिर आहेत ना. म्हणून स्वप्न अवस्था आणि जागृत अवस्था भिन्न भिन्न सांगितली जाते. जागृत अवस्थेतले विषय हे आपल्याला काही अंशाने स्थिर दिसतात काही काळाने, आणि स्वप्नातले जे विषय आहेत ते जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत ते स्थिर राहतात. म्हणून स्वप्नातले विषय हे स्थिर नाही आणि जागृतातले विषय मात्र स्थिर आहेत. म्हणून जागृत अवस्था आणि स्वप्न अवस्था या दोन्ही भिन्न आहेत. अतः तद्भेद, त्या दोन अवस्था भिन्न आहेत, त्या दोघा अवस्थेमध्ये भेद आहे. तयो हो, परंतु ऐका म्हणे, तयो हो त्या दोन्ही अवस्थेमध्ये जे संविद जे ज्ञान आहे ते एक रूपा, ते एक रूपच आहे. न विद्यते, ते ज्ञान, ती विद्या, तो अनुभव, तो आनंद वेगळा नाही. जर तो आनंद वेगळा राहिला असता तर आपण झोपलो नसतो, स्वप्न पाहिलं नसतं. लोक तर स्वप्न पाहण्याकरता झोपतात की चांगलं स्वप्न दिसावं. काही लोक स्वप्न पाहण्याकरता झोपतात आणि काही तर संप्रदाय स्वप्न पाहण्यासाठीच सांगतात, दिवसभर स्वप्न पहा. संप्रदाय म्हणा, काही परंपरा म्हणा, ते स्वप्न सांगण्याकरता, स्वप्न पाहण्याकरता. काही लोक सांगतात की मोठमोठी स्वप्न पहा जेणेकरून जागृत अवस्थेमध्ये तुम्ही कार्याला लागणार. काही सांगतात. मग याचा अर्थच असा आहे, स्वप्नामध्ये प्राप्त झालेलं ज्ञान आणि जागृत अवस्थेमध्ये प्राप्त झालेलं ज्ञान हे एक रूप आहे, भिन्न नाही. तो आनंद भिन्न नाही, ते ज्ञान भिन्न नाही, ते एक रूपच आहे. ते ज्ञान एक रूप आहे. बघा इथं तयोः संवित न विद्यते, त्या दोन्ही अवस्थेतील ज्ञान संवित एक रूप आहे. लक्षात आलं? आता पुढे आणखी आचार्य सांगतात बघा. याप्रमाणे आता जागृत अवस्था आणि स्वप्न या दोन अवस्थेतील ज्ञानाचे एकत्व सिद्ध झालं आणि हे एकत्व सिद्ध करून सुषुप्ती एक अवस्था आहे, त्या सुषुप्तीतील ज्ञानाशी ऐक्य आहे हे सिद्ध करण्यासाठी प्रथम त्या सुषुप्ती अवस्थेत अनुभवात्मक ज्ञान असते, हे एवढे सिद्ध करतात. सुषुप्ती अवस्था कुणाला म्हणतात?
अहम किमपि न जानामि सुखेन मया निद्रा अनुभूयते यत्तत् सुषुप्ती. ज्यामध्ये मी सुखपूर्वक झोपलेलो होतो, आनंदपूर्वक मी झोपलेलो होतो, असा अनुभव, अशी स्मृती तो जेव्हा जागल्यावर सांगतो, ज्या अवस्थेचा अनुभव सांगतो, ज्या अवस्थेची स्मृती सांगतो, त्या अवस्थेला सुषुप्ती अवस्था म्हणतात. कारण सुषुप्ती म्हणजे सुषुप्तीमध्ये सांगता येत नाही अनुभव. तर सुषुप्तीतील अनुभव हा जागृत अवस्थेमध्ये आल्यावर सांगितला जातो. मग इथं तशीच गोष्ट आहे. पहिल्यांदा या जागृत अवस्थेतला स्वप्न अवस्थेतलं ज्ञान एक आहे हे सिद्ध केलं. मग सुषुप्तीतील ज्ञान सुद्धा एकच आहे हे सिद्ध करण्यासाठी पहिले सुषुप्तीमध्ये जो आलेला अनुभव आहे, जे अनुभवात्मक ज्ञान आहे, ते अनुभवात्मक ज्ञान पहिल्यांदा सिद्ध करायचं आहे. म्हणून बघा विद्यारण्य स्वामीजी सांगतात बघा, सुप्तोत्थितस्य सौसुप्त सौषुप्त तमो बोधो भवेत् स्मृती बोधो भवे स्मृती साचाव बुद्ध विषया साचाव बुद्ध विषया व बुद्धं तत्तदातमः. बुद्धं तत्तदातमः. सुप्त उत्थितस्य सुप्त उत्थितस्य सौसुप्त म्हणजे सुषुप्तीतून उठलेला, त्याला म्हणतात सौसुप्त. सुषुप्तीतून जागा झालेला तो काय करतो? तमो बोधो भवेत स्मृती. ही तमरूपी बोधाची त्याला स्मृती होते. म्हणजे तम म्हणजे अज्ञान, अज्ञान रूपी बोधाची, अज्ञान रूपी ज्ञानाची त्याला काय होते? स्मृती होते. अज्ञान रूपी ज्ञानाची स्मृती कशी होते? तो म्हणतो अहम किमपि न जानामि. मला काहीच रात्री समजलं नाही. म्हणजे काहीच समजलं नाही म्हणजे मला रात्री अज्ञान होत याचा बोध त्याला त्यावेळेस झालेला होता. आणि त्याचा तो बोध झालेला होता, त्या बोधाची आत्ता जागृत अवस्थेमध्ये काय केली? स्मृती केली. स्मृती म्हणजे स्मरण केलं, आठवण केली त्याने. म्हणून साच अवबुद्ध विषया, जी स्मृती आहे, जे स्मरण आहे, ते स्मरण अवबुद्ध विषया, हा प्रत्यक्षात अनुभव केलेल्या विषयांची होते. स्मरण हे प्रत्यक्षात अनुभव केलेल्या विषयांचं होतं, नियम आहे. म्हणून त्याने काय केलं? तत्तदातमः, त्यावेळेस त्याने त्या तमाचा अनुभव केला. आणि तदा, तेव्हा त्याने या सुप्त सौषुप्त तमो बोधो भवेत, सुषुप्तीतनं जागा झाल्यानंतर त्या तमाचा त्याला काय झाला? बोध झाला, ज्ञान झालं. जेव्हा तो सुषुप्तीतनं जागा होऊन बाहेर आला, तेव्हा त्याला या जागृत अवस्थेमध्ये आपल्याला रात्री काहीही जाणता आलं नाही, मला काहीही कळलं नाही याचा बोध झाला. म्हणून निजून जागा झालेल्या पुरुषाला झोपेतील तमाचे ज्ञान होते, ती स्मृती आहे, तो अनुभव नाही. तो अनुभव नाही, त्या तमाचं ज्ञानाची स्मृती आहे त्यावेळेस. म्हणून ती स्मृती पूर्वी अनुभव घेतलेल्या विषयाचीच होते. त्यामुळे ते झोपेतील तम त्यावेळी त्याने अनुभविले आणि अनुभविलेल्या तमाचं त्या तमरूपी बोधाचं आता तो जागृत अवस्थेमध्ये काय करतो? कथन करतो. ठीक आहे. या पद्धतीने सुषुप्ती अवस्थेमध्ये त्याला तमाचा बोध होतो
अज्ञानाचा बोध होतो हे सिद्ध झालं. आणि तो अज्ञानाचा बोध त्याला कधी करतो? जागृत अवस्थेमध्ये त्याला त्या अज्ञानाच्या बोधाची स्मृती होते. इथपर्यंत आपण आलो. आता पुढे तोच बोध सुषुप्तीतला, जागृत अवस्थेतला आणि स्वप्नातला तिघा अवस्थेमधला बोध एकच आहे हे या श्लोकातून सिद्ध करतील. ते आपण उद्याच्या पाठामध्ये बघूया. आता आपण इथंच थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सुरुवातीला हे जे 8-10 श्लोक असतात त्या 8-10 श्लोकांमध्ये तुम्हाला थोडीशी कठीणता वाटेल. पण जसा जसा तो विषय तुम्हाला कळत जाईल तसा तसा तुमचा प्रवेश होईल आणि मग तुम्हाला तो आनंद छानपैकी उपभोगायला मिळेल. असो, चला बोला.